अँटी डिफेक्शन लॉ या ठिकाणी पक्षांतर बंदी कायदा अनुसूची 10 मध्ये याचा समावेश आहे। तर अँटी डिफेक्शन लॉमध्ये आपण पक्षांतर बंदी कायदा जे की या पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात, काय माहीत त्यांना जनतेची जास्त सेवा करायचा त्या ठिकाणी त्या दुसऱ्या पक्षामध्ये जास्त त्यांना वेळ भेटेल असं वाटते मला। राजकारणाचा कचरा करून टाकला या लोकांनी आणि आज महाराष्ट्र असो अदर स्टेट असो प्रत्येक राज्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ याची अत्यंत गरज त्या ठिकाणी आहे आणि हा कायदा आणखी जास्त प्रखरतेने आणि जास्त ॲग्रेसिव्ह करणे गरजेचं आहे। कारण जो कार्यकर्ता आज भाऊकडं दादाकडं सकाळी असतो त्या कार्यकर्त्याला आपला भाऊ दादा जे आपण म्हणतो पुढाऱ्यांना की आमचे भाऊ आमचे दादा आमचे अमुक आमचे तमुक, पण ते आमचे तमुक ते दुपारपर्यंत कुठल्या पक्षात आहेत किंवा संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात आणि पहाटे दुसऱ्याच पक्षात, अशी या ठिकाणी आज कंडिशन झालेली आहे। म्हणून राजकीय जे पुढारी आहेत ते अक्षरशः एकदम घाणेरडे राजकारण त्या ठिकाणी करत आहे। आणि गेलो आम्ही पक्षांतर का केलं तर त्यांची कारणे पण असे थट्टा करणारे आहेत की आम्हाला त्या ठिकाणी निधी कमी पडतो, ते पण बघू आपण निधी किती येतो, MP ला मेंबर ऑफ पार्लमेंटला निधी किती होतो ते आपण बघणारच आहोत। सो अँटी डिफेक्शन लॉमध्ये आपण अनुसूची 10 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्तीन्वये पार्लमेंट मधील सदस्य जे की खासदार आणि MLA आमदार यांच्यासाठी कुठल्याही पक्षाचा तो सदस्य असला तरी अँटी डिफेक्शन लॉ त्याला लागू होतो। सो यामध्ये आपण अपात्रता कधी होते, एखादा पार्लमेंटचा सदस्य खासदार आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य आमदार आणि असा एखादा गट जर स्थापन केला आणि तो दुसऱ्याकडे पक्षामध्ये विलीन झाला तर त्याचे पर्सेंटेज काय, तो विलीन होऊ शकतो का तो अपात्र होऊ शकतो। अपात्रता कुठल्या कायद्यामध्ये आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। सो अपात्रता ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य हे त्यांनी स्वतःहून जर पक्ष सोडल्यास किंवा राजीनामे दिल्यास त्या ठिकाणी तो अपात्र होऊ शकतो। सभागृहाच्या कुठल्याही सभागृहामध्ये सपोज पार्लमेंट असेल, आपलं लोकसभा असेल किंवा राज्यसभा किंवा इकडं विधान परिषद किंवा विधानसभा, त्या ठिकाणी पक्षाच्या विरोधात त्याने मतदान केल्यास किंवा त्या ठिकाणी पक्षाचे आदेश न मानल्यास त्याला अपात्रतेला सामोरे जावे लागेल। आणि पक्षातील 2/3 पक्षातील 2/3 म्हणजे पक्षातील 2/3 सदस्यांची राजकीय पक्ष विलीन होण्यास मान्यता असल्यास असे विलीनीकरण होते। आता जे की पक्षाची खासदार आहेत त्या ठिकाणी त्यांनी 2/3 एखादा गट स्थापन करून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतो का आणि ते विलीनीकरण मान्य होईल का। आता अगोदरच शिंदे गटांचा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा निर्णय बाकी आहे आणि त्यानंतर परत आणखी ठाकरे गटाचे 6 खासदार आत्ताच मागील आठवड्यामध्ये 1-2 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी परत शिंदे गटामध्ये गेले। म्हणजे असं राजकारण हे एक घडूळ पाण्यासारखं झालं आहे की अक्षरशः जनतेचा यांना काही घेणं देणं नाही, फक्त पैसा संपत्ती या पलीकडे आपले
रोजगारांच्या समस्या आहेत, भूकमारी समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. असं किचकट असं या ठिकाणी एवढे मोठे प्रश्न असून पेपरफुटी आहे, नीटचे पेपरफुटीचे विषय आहेत, असे अनेक विषय आहेत. पण यांना, या राजकारणी लोकांना ह्याच्याशी काही घेणे देणं नाही. यांचा फक्त पैसा, संपत्ती आणि आपले मुलं राजकारण्यांच्या मागे, माझा भाऊ इकडे, माझा तिकडे, हे करतात. आणि हे राजकारणी पुढाऱ्यांचे मुलं कुठं आहेत? बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी. आणि आपण कार्यकर्ते यांच्या मागं फिरतो आहे. असो तो राजकीय भाग आहे. पण या ठिकाणी अँटी डिफेक्शन लॉ खूप महत्त्वाचा आहे आणि त्या ठिकाणी योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे. फक्त कमतरता आहे की स्पीडी, त्या ठिकाणी स्पीडी म्हणजे कोर्टामध्ये एकदम तातडीने अशा ज्या घटना होतात त्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं शॉर्ट आऊट करता येईल आणि तो अंतिम निकाल कसा देता येईल यावरती सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय द्यायला पाहिजे. कारण अशा घटना झाल्यानंतर बरेच, आता शिंदे गट जो आहे त्यांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आणि त्या ठिकाणी तो निर्णय प्रलंबित आहे. त्यानंतर परत त्यांचेच ठाकरेंचे खासदार 6 त्या ठिकाणी परत शिंदे गटात आले. आता अंतिम निर्णय त्या ठिकाणी अध्यक्ष घेतील लोकसभेचे. म्हणून पक्षांतर बंदी कायदा आणखी कसा प्रखर करता येईल त्यावर तज्ज्ञ लोकांनी आणि सुप्रीम कोर्टाने जास्तीत जास्त सखोल अभ्यास करून पक्षांतर बंदी कायदा जास्त तीव्र कसा होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर